कालच आपली जी आन्सर की आहे पहिल्या अटेम्प्टची ती रिलीज झाली आहे आणि बहुतांश मुलांचे जे मार्क्स बघतोय ना, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची मार्क्सची रेंज आहे ती 50 ते 120 मार्क्सच्या दरम्यानच आहे. भरपूर मुलं असे आहेत की ज्यांना म्हणावे तितके मार्क्स मिळाले नाहीत. मग सगळ्यांच्या मनातला प्रश्न की इंजिनिअरिंगमध्ये चांगलं कॉलेज आणि ब्रँच मिळणार का? मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी या 2 गोष्टी कव्हर केल्यात. एक म्हणजे काय, कमीत कमी मार्क्सवर सुद्धा चांगली कॉलेजेस कशी मिळतात या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याबद्दल सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या मार्क्सवरती कोणती कॉलेजेस आणि ब्रँच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय केलं आहे, एक आपल्याला फीडबॅक फॉर्म बनवला आहे तुमच्या शिफ्टचा टॉपर्स किती मार्क्स आहे ते फाइंड करण्यासाठी. तो फीडबॅक फॉर्म नक्की भरा, जेणेकरून तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर्स किती मार्क्स आहे, किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर केलेत हे मला ॲनालाइज करता येईल. ठीक आहे. आणि व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा दिली आहे, त्याला सुद्धा जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढे म्हणजे इथून आपली पूर्ण ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. याच्यामध्ये कंप्लीटली प्रत्येक स्टेपला माझे व्हिडिओज येत असतील आणि कुठल्याही स्टेपला काही तुम्हाला डाऊट्स वगैरे राहणार नाही. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. बहुतांश मुलांची जी रेंज आहे ना ती एकतर 50 to 110 मार्क्सच्या दरम्यानच मार्क्स मिळालेत. मग आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा की लो मार्क्स मिळालेत म्हणून पॅनिक व्हायची काही गरज नाही. अजून आपल्याला दुसरा अटेम्प्ट आहे. मला माहिती आहे की पहिल्या अटेम्प्टनंतर भरपूर मुलांची प्रिपरेशन नव्हती, कमी मार्क्स मिळालेत म्हणून आता बघाल ना भरपूर कॉलेजेस तुमच्या इथे प्रिव्हिजनल ॲडमिशन करा. यावर्षी कट ऑफ वाढणार आहेत, 2-2 अटेम्प्ट आहेत. काही एजंट्स तुमच्या मागे लागतील की डायरेक्ट ॲडमिशन करून देतो. काही काउन्सिलर्स तुम्हाला सांगतील. बहुतांश काउन्सिलर्स आणि या एजंट्सचं एकतर कॉलेजसोबत टायअप असतं, उगाच तुम्हाला मिसगाईड करायचा प्रयत्न करतील. लक्षात ठेवा, कुणीही तुमच्या जवळचा मित्रांनो कमी मार्क्स मिळालेत म्हणून अमुक या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले, मला सुद्धा तिथंच हवं आहे म्हणून कॉलेजेसची, प्रायव्हेट कॉलेजेसची भरमसाठ फी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची भरमसाठ फी कुणीही पे करायची नाही. लक्षात ठेवा, अजून कॅप प्रोसेस बाकी आहे. ठीक आहे. दुसरं आहे ती म्हणजे काय की कॅप ॲडमिशन प्रोसेसला तुम्ही अंडरस्टँड करा. लक्षात ठेवा, या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याकडे 4 कॅप राऊंड आहेत. गेल्या वर्षीपासून टोटल 4 कॅप राऊंड CET सेलने अवेलेबल करून दिले आणि काही ना काही कॅप राऊंडमध्ये ना कट ऑफ आपल्याला कमी होतातच. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की या कॅप राऊंडमध्ये पण बघाल ना रिझर्वेशन्स भरपूर आहेत. म्हणजेच काय तर तुमची कॅटेगरी, त्यानंतर तिथे लेडीज कोटा असतो, होम युनिव्हर्सिटी कोटा, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा, वेगवेगळ्या सगळ्या कॅटेगरीसाठी सीट्स अवेलेबल असतात. त्यामुळे जरी थोडेफार कमी पडले आणि तुमच्याकडे जर कॅटेगरी बेनिफिट असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज नक्की मिळू शकतं. ठीक आहे. तिसरं आहे ती म्हणजे काय, कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट. आता बहुतांश मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सांगतो. एकतर बहुतांश काउन्सिलर्स काय करतात, डायरेक्टली तुमची इन्फॉर्मेशन आहे ना गुगल फॉर्मवरती घेतात की तुमचं CETचं पर्सेंटाईल आणि सगळ्या मुलांना कॉमनली एकच लिस्ट पकडून देतात. आता गेल्या वर्षी पुण्यामध्ये ही गोष्ट झाली होती. त्या काउन्सिलरनं काय केलं असेल, एकच कॉमन लिस्ट पुण्याच्या सगळ्या मुलांना ज्यांना पुणे लोकेशन हवं होतं ना ती सेम लिस्ट दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला जी कॉलेजेस हवी ती ठेवा आणि बाकीची रिमूव्ह करा. मग अशा सिच्युएशनमध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त मॅटर करते या 4ही कॅप मध्ये तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही कशी भरताय. एखादं चुकीचं कॉलेज समजा कॉलेज लिस्टमध्ये वरती आलं तर ते सॉफ्टवेअर काय करतं, त्या कॉलेजला ती सीट फ्रीज करून टाकतं आणि पुढच्या सीट्स चेक करत नाहीत. मग समजा तो कॅप राऊंड, समजा ती सीट्स मिळाली तर तो कॅप राऊंड वाया जाऊ शकतो. कारण का कमी पर्सेंटाईलचं कॉलेज तुमच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल कट ऑफला मिळत होतं ते तुम्हाला मिळालं. ठीक आहे. या चुका ॲडमिशन प्रोसेसमध्ये करून घ्यायची नाही. लक्षात ठेवा. आता या काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एकतर आम्ही सुद्धा आमची पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जी आहे ना ती स्टार्ट झाली आहे. एकतर बाकी ठिकाणी जर बघाल बहुतांश काउन्सिलर्स काय करतात, तुम्हाला व्हॉट्सॲप चार्ट सपोर्ट देतात. आम्ही आता मी 5 ते 6 वर्षे ही काउन्सिलिंग करतो आहे. मी स्वतः PICT कॉलेजचा यावर्षीचा पास आउट आहे. ठीक आहे. जर बघाल तर सगळ्यात जास्त फीचर आम्ही काय प्रोव्हाइड करतो तर डाऊट सपोर्ट. म्हणजेच काय, या डाऊट सपोर्टमध्ये काय तर आत्तापासून म्हणजे जसं तुम्ही एनरोल करता तिथपासून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत कुठल्याही स्टेजला काही डाऊट असेल तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, रिगार्डिंग कॉलेजमध्ये असेल, काहीही जर डाऊट असेल पूर्ण ॲडमिशन प्रोसेस, डायरेक्टली तुम्ही कॉलवरती आणि व्हॉट्सॲपवरती माझ्याशी बोलू शकता, ना की कुठल्याही टीम मेंबरशी. मी डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. ठीक आहे. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही डाऊट तुम्हाला राहणार नाही. दुसरं असतं ते म्हणजे काय, पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे यानुसार तुमची जी पर्सनल कॉलेजची लिस्ट आहे त्या आम्ही स्वतः तुम्हाला बनवतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचं असतं. तिसरं असतं स्टेप बाय स्टेप गायडन्स. म्हणजे जशी ही CETची प्रोसेस स्टार्ट होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, ऑप्शन फॉर्म पेरिंग, कॉलेज ब्रँचचं सिलेक्शन, फ्रीज करायचं, बेटरमेंट करायचं, फ्लोट करायचं, ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं, या प्रत्येक स्टेप्ससाठी आम्ही झूम मीटिंग्सवरती तुमचे लाईव्ह सेमिनार्स कंडक्ट करतो. सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करतो. प्रत्येक स्टेपला काय ॲक्शन घ्यायची हे सगळं समजावून सांगतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. शेवटचं असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजच्या सीट्स वॅकंट आहेत, तुम्हाला अप्लाय केलं पाहिजेत की नाही,
कुठे तुमचा कट ऑफ मॅच होऊ शकतो, कुठला स्पॉट राऊंड अटेंड करायचा आहे, कारण का स्पॉट राऊंड ना ॲट अ टाईम सगळ्या कॉलेजेसचे असतात. मग मुलांना इथं सांगणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला आम्ही गाईड करतो. शेवटचं आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सपोर्ट. याच्यामध्ये तुम्हाला महाडीबीटचा फॉर्म भरायला असेल, काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या कोडिंग असेल, प्लेसमेंट रिलेटेड असेल आणि तुमच्या फर्स्ट इयरला तुम्हाला आत्तापासून कसा CGPA मेंटेन करायचा आहे या रिलेटेड आम्ही सेशन्स घेतो. ठीक आहे. ही ओव्हरऑल आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे फीचर्स आहेत. काउन्सिलिंगमध्ये जर एनरोल करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंप्लीट सगळे डिटेल्स दिले आहेत. रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि सगळी डिटेल्स पण दिले आहेत. नक्की एनरोल करा. जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट असेल तर मी व्हॉट्सॲपचा नंबरसुद्धा दिला आहे, त्यावरती पहिल्यांदा मेसेज करा. तुम्हाला जर बोलायचं असेल काउन्सिलिंग रिलेटेड तर व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, मी त्यानुसार तुम्हाला कॉल वगैरे करेल. ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक दिलं आहे, नक्की एनरोल करा. तुमच्या फक्त मार्क्सवरूनच नाही, तुमचं मार्क्स पर्सेंटेज यावरून एक बेस्ट कॉलेज कसं मिळवता येईल ना, यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे काय, तर लक्षात ठेवा डायरेक्ट ॲडमिशन इन प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. जर तुमचं पर्सेंटाईल कमी आलं किंवा मार्क्स कमी असेल तर अशा काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. उदाहरणार्थ MIT WPU आहे, DY पाटील अकुर्डीचे आहे, त्यानंतर भारती विद्यापीठ आहे. अशी भरपूर कॉलेजेस पुण्यामध्ये आहेत. ठीक आहे. सेम मुंबईला सुद्धा आहेत. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये काय करतात, ते तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा ॲडमिशन देतात. मात्र होतं असं की यांची फी जी आहे ना तुम्हाला टोटल भरावी लागते. ठीक आहे. त्यामुळे जर लो स्कोर आला आणि जर तुमच्या कॅपेबल असाल की मला फायनान्शियल काही प्रॉब्लेम नसेल तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ॲडमिशन होऊ शकतं. नेक्स्ट जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, स्पॉट राऊंड्स आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. एक तुम्हाला छोटी उदाहरण सांगतो. लास्ट इयर सोलापूरची एक स्टुडंट होती. ठीक आहे. त्याची कॅटेगरी पण व्यवस्थित होती. झालं असं की PVG कॉलेजला ना बरोबर 2 सीट्स होत्या वॅकंट त्या कॅटेगरीच्या. ठीक आहे. आणि ॲट अ टाईम पुण्यामध्ये बहुतांश कॉलेजेसचे म्हणजे VIT सगळे कॉलेजेसचे स्पॉट राऊंड ना सगळे इथे एक ॲट अ टाईम चालू झाले होते. बहुतांश मुलं काय करत होती, VIT वगैरे अशा टॉप कॉलेजेसला अप्रोच करत होती. आणि झालं असं की त्या PVG कॉलेजला ना एकतर ती स्टुडंट अवेलेबल राहिली होती आणि PVG कॉलेज ज्या लो पर्सेंट, मला वाटतं काहीतरी 75 समथिंग काहीतरी पर्सेंटाईल होते, इतक्या कमी पर्सेंटाईलवरती ते 95 पर्सेंटाईलचं कॉलेजला तिला ब्रँच मिळाली होती. ठीक आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की स्पॉट ॲडमिशन्स आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीपासून पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवलेलं आहे. CET सेलने काय केलं होतं, लास्ट इयरची एक सिच्युएशन सांगतो. त्याच्या आधी काय होतं, सगळ्या सीट्सना डोनेशन थ्रू विकल्या जात होत्या, परंतु लास्ट इयरपासून CET सेलनं काय केलं, प्रत्येक कॉलेजच्या सीट्सचा हिशोब सांगितला होता. ठीक आहे. की कोणत्या सीट्स कुठे जात आहेत. त्यामुळे कॉलेजेसनं सुद्धा हेच केलं की प्रत्येक कॉलेजची सीट, इन्स्टिट्यूट असेल, स्पॉटची सीट ट्रान्सपरंट मॅनरनं भरली होती. त्यामुळे मुलांना गेल्या वर्षीपासून कमी मार्क्सवर सुद्धा चांगली कॉलेजेस मिळाली होती. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. सांगण्याचं तात्पर्य हे यासाठी सांगतोय की लक्षात ठेवा कमी मार्क्स मिळाले आहेत ना म्हणून घाबरून जाऊ नका. अजून कॅप प्रोसेस आपली बाकी आहे. या कॅप प्रोसेसमध्ये ना नक्की चांगली कॉलेजेस मिळू शकतात. ठीक आहे. हे कट ऑफ वाढणार आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाऊयात, परंतु आपल्याकडे ऑप्शन्स पण आहेत. उगाचच घाबरून जाऊन इंजिनिअरिंग सोडून बाकी ठिकाणी जर ऑप्शन म्हणजे बाकी कुठेही जर कोणत्याही एजंटकडून किंवा कुठल्याही प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या नादाला लागू नका. अजून प्रोसेस आहे. आता महत्त्वाचा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की तुमच्या मार्क्सनुसार कॉलेजेस कुठली मिळू शकतात. लक्षात ठेवा जर तुमचं पर्सेंटाईल 120+ असेल तर मोस्टली तुम्हाला पर्सेंटाईल आहेत ना 98 किंवा 97.5च्या दरम्यान मिळतील. आणि पुणे मुंबईमधली जी Tier 1ची जी कॉलेजेस आहेत ती कॉलेजेसमध्ये तुम्हाला टेक ब्रँचेस CS, IT, AI रिलेटेड ब्रँचेस आणि ENTC मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. ज्या मुलांचा स्कोर 100 to 120 मार्क्सच्या दरम्यान आहेत अशा मुलांसाठी पुणे आणि मुंबईमधली Tier 2ची जी कॉलेजेस आहेत. आता Tier 2मध्ये कोणकोणते येतात म्हणजे सगळी जी कॉलेजेस PCCV रावेतपासून DY पाटीलचे पिंपरीचा कॅम्पस, DY पाटील प्रतिष्ठान अकुर्डीचा कॅम्पस, त्यानंतर आपलं JSPM ताथवडे आहे, त्यानंतर अजून आपली सिंहगडची कॉलेजेस येतात, त्यानंतर प्रोग्रेसिव्हचं मॉडर्न कॉलेज येतं, त्यानंतर MMCOE येतं. ही जी सगळी कॉलेजेस पुण्यामधली असतात ती Tier 2मध्ये येतं. मुंबईला सुद्धा विद्यालंकार येतं. विद्यालंकारपासूनची बाकीची कॉलेजेस आहेत, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे, ही सगळी Tier 2मध्ये आहेत. मग अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला CS, IT, AI आणि ENTC रिलेटेड ब्रँचेस मिळू शकतात. ठीक आहे. आता ज्यांचा स्कोर 90 to 100 मार्क्सच्या दरम्यान आहेत त्यांना Tier 3मध्ये टेक ब्रँचेस मिळू शकतात. आता हे मी टेक ब्रँचेससाठी सांगितलं. जर तुम्हाला कोर ब्रँचेस हवे असेल जसं की इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक्स वगैरे, तर अशा ब्रँचेससाठी कट ऑफ ना थोडेफार कमी असतात. ठीक आहे. आता ज्यांचा स्कोर ना खूपच कमी आहे म्हणजे उदाहरण सांगतो 40 to 80 मार्क्सच्या दरम्यान आहे अशा मुलांनी काय करायला पाहिजे. एक सांगतो तुम्हाला ना 2 गोष्टी आहेत. ओके. एक आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला कॉलेज किंवा ब्रँच
या दोन्हीपैकी ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावे लागेल. आता कॉम्प्रोमाइज हे तुम्हावरती घ्यायचं, कारण का दोन्ही गोष्टींना कॉम्प्रोमाइज करणं थोडं आहे. कॉलेज कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे काय, पुण्या मुंबईतले टॉप कॉलेजेस जर मिळत नसेल तर आपल्याला लोकल जिल्ह्यातले आपले जे कॉलेजेस चांगले असतील तिथं तुम्ही ट्राय करू शकता. किंवा जर तुम्हाला वाटतच असेल की मला पुण्या मुंबईमध्येच हवं तर तुम्हाला ब्रँच लोवर घ्यावी लागेल. ठीक आहे. आता ह्या मुलांनी लक्षात ठेवा की एक बॅकअप म्हणून ना तुम्ही एक दुसरा ऑप्शन्स पण तुमच्याकडे असू द्यात, की समजा मला म्हणावं तितकं पर्सेंटाईल नाही चालेल तर मी पुढे काय करणार आहे. उदाहरणार्थ सांगतो, काही मुलं काय करतात, BCAला किंवा BCSला पण ॲडमिशन घेऊन ठेवतात. मोस्टली माझं सजेशन काय येईल तर तुम्ही अजून सेकंड अटेम्प्टचे मार्क्स बघा. ठीक आहे. ते मार्क्स येऊन तुमचा रिझल्ट येऊ देत, कारण का हे फक्त मार्क्स आहेत, यावरून अजून पर्सेंटाईल ठरणार आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम होतं असं की भरपूर मुलांना यावर्षी सगळ्या शिफ्ट्स डिफिकल्ट गेले, त्यामुळे पर्सेंटाईलना चांगलं येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि मला माहिती आहे यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा सगळ्यांनाच खूप चांगलं पर्सेंटाईल नक्की येणार आहे. ओके. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्या मुलांचा स्कोर बिलो 100 आहे, काळजी करू नका, अजून आपला रिझल्ट येणं बाकी आहे आणि या रिझल्टवरून ठरणार की आपलं कॉलेज कमी मिळणार. आणखीन मी जसं सांगितलं अजून कॅप प्रोसेस आपली बाकी आहे. कॅप प्रोसेसमध्ये तुमच्या कॅटेगरी या सगळ्या गोष्टींचा जर फायदा घेतला तर प्रॉपरली जर काउन्सिलिंग वगैरे केलीत ना तर नक्की कॉलेजेस चांगली मिळू शकतात. फक्त थोडं ना या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खरं सांगतो मी ॲज अ म्हणजे बाकीसारख्या काउन्सिलरसारखा प्रोफेशनल तुम्हाला काही सांगणार नाही, परंतु एक गोष्ट सांगतो, या काउन्सिलिंगमध्ये ना पेशन्स थोडं ठेवा. होतं असं की बाजूच्या मुलाला चांगलं कॉलेज मिळालं, त्याचं पर्सेंटेज चांगलं होतं, त्याला कॉलेज मिळालं, लगेच ॲडमिशन कन्फर्म केलं आणि आपण 3ऱ्या-4थ्या कॅप राऊंडपर्यंत वाट बघतोय म्हणून पालक पॅनिक होतात. ठीक आहे. असं काही करू नका, पेशन्स ठेवा. ही प्रोसेसमध्ये काही सगळी ट्रान्सपरंट प्रोसेस आहे, इथं काही वगैरे होत नाही. ठीक आहे. आणि कमी मार्क्स मिळालेत म्हणून काही हताश होऊ नका. अजून आपल्या सेकंड अटेम्प्टचा मार्क्स येणं बाकी आहे, रिझल्ट येणं बाकी आहे. सगळ्यांना खूप चांगले मार्क्स आणि पर्सेंटाईल नक्की मिळणार आहेत. ठीक आहे. ज्यांना काउन्सिलिंगमध्ये वगैरे इनरोल करायचं असेल ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिंक दिले, नक्की इनरोल करा. जर काही डाऊट असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल्सवरती बोलायचं असेल तर ते मेसेज करा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.